आपण पाहताय पुढारी न्यूज। मी नम्रता वागळे। वेळ आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची। राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यावरनं सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबण्याचं नाव घेत नाहीये। आधी उद्धव ठाकरेंना निमंत्रण मिळणार की नाही याची चर्चा होती, नंतर ते निमंत्रण कुरिअरने पाठवलं जाणार अशी चर्चा सुरू झाली, पण अजूनही हे निमंत्रण मिळालं की नाही हे मात्र त्यांच्याकडून स्पष्ट नाहीये। निमंत्रण आलं तरी या सोहळ्याला आपण जाणार की नाही हेही ते सांगत नाहीयेत, पण त्यांनी या सोहळ्यावरून सल्ले द्यायला मात्र सुरुवात केलेली आहे आणि हे सल्ले इतर कुणाला नाही तर त्यांचाच मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला हे सल्ले आहेत। आज सामनामध्ये अग्रलेख लिहित त्यांनी जाहीरपणे काँग्रेसला सल्ला दिलाय। सोमनाथ ते अयोध्या या प्रत्येक टप्प्यावर धर्मनिरपेक्ष काँग्रेसचा सहभाग आहे आणि त्यामुळे या सोहळ्याचं विशेष निमंत्रण असल्यास काँग्रेसने या सोहळ्याला, राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावावी असा सल्ला ठाकरेंनी त्यांना दिलेला आहे। आता काँग्रेस हा सल्ला मानणार का? इंडिया आघाडीतल्या इतर पक्षांना हा प्रकार रुचणार का? ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली नाहीये, मग त्यांनी दुसऱ्यांना कसले सल्ले द्यायचे असेही अनेक प्रश्न उपस्थित राहत आहेत आणि त्यावरच आज आपला चर्चेचा धुरळा उडणार आहे। आणि यासाठी आपल्यासोबत चर्चेत सहभागी होतात ठाकरे गटाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडके, काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे अगदी काही वेळातच या चर्चेत सहभागी होतील आणि भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मी सुरुवातीला शिल्पा बोडके यांच्याकडे जाईन। शिल्पा बोडके जी आज सामनाचा अग्रलेख तुम्ही वाचला असेलच, या अग्रलेखातून नेमकं म्हणायचं काय आहे ठाकरेंना? आपण बघितलं की आज आमचे नेते संजय राऊत साहेब जे बोलले तर ते जे स्पष्ट बोलतात, कारण ज्या गोष्टी मान्य करायला पाहिजे त्या मान्य करायलाच पाहिजे। आता सध्या देशामध्ये जे वातावरण चालू आहे, भाजपा असा प्रोपगंडा करत आहे जसं अयोध्येमध्ये जे राम मंदिर बनत आहे त्याचं सर्वस्व श्रेय हे फक्त आणि फक्त भाजपाचंच आहे। आमच्या नेत्यांनी एवढंच म्हटलं की हे श्रेय फक्त भाजपाचं नव्हे तर त्यामध्ये त्यावेळेला जे 70 वर्षामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यांचा देखील वाटा तेवढाच आहे। तुम्ही असं म्हणू शकत नाही की काँग्रेस ही मंदिराच्या किंवा देवतेच्या विरोधात आहे किंवा त्यांचा त्याच्यामध्ये काही सहभाग किंवा वाटा नाही असं तुम्ही अमान्य करू शकत नाही। तर त्यावेळेला काँग्रेसचा देखील त्याच्यामध्ये तेवढीच भूमिका होती, परंतु भाजपा सर्व श्रेय लाटण्याचा जो काही प्रयत्न करत आहे त्याकरिता आमच्या नेत्यांनी ती भूमिका स्पष्ट केली आहे की अयोध्याचं हे जे काही राम मंदिर आहे हे फक्त भाजपाची देण नाही आहे, तर प्रभू श्रीराम हे प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाचं हे आस्थेचा आणि श्रद्धाचा विषय आहे। त्यामुळे प्रत्येक पक्षातील जे काही मेन प्रमुख नेते आहेत त्यांना त्या मंदिराच्या लोकार्पणासाठी त्यांनी बोलवावं हे मत या सामनाच्या अग्रलेखामध्ये त्यांनी मांडलेलं आहे। तरी इतर पक्षांबद्दल भाष्य नाही केलेलं आहे, त्यांनी भाष्य केलंय ते मुख्यत्वे काँग्रेसबद्दल आणि ते भाष्य करताना तुम्ही जर शीर्षक बघितलं त्याचं तर सोमनाथ ते अयोध्या या सगळ्या इतिहासाचे त्यांनी दाखले दिलेले आहेत शिल्पा बोडकेजी, आणि ते असं म्हणतायत की काँग्रेसची भूमिका हिंदुत्ववादी होती हा लपवण्याचा प्रकार नाहीये असं त्या लेखामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। आणि त्या लेखाच्या शेवटी असं म्हणतायत की धर्मनिरपेक्ष काँग्रेसचा यातल्या प्रत्येक टप्प्यावरती सहभाग आहे। म्हणजे एकीकडे ते काँग्रेसला हिंदुत्ववादी म्हणतायत, दुसरीकडे काँग्रेसला धर्मनिरपेक्ष म्हणतायत आणि या सोहळ्याला त्यांनी राजकीय मतभेद सोडून जावं असं सांगतायत। शिल्पा बोडके, काँग्रेस पक्षाविषयी भूमिका मांडताना आमच्या नेत्यांनी हेच म्हटलंय, कारण त्यावेळेला डॉक्टर राजेंद्र प्रसाद नेहरूजी जे होते जेव्हा सोमनाथ मंदिराचा विषय सुरू होता तेव्हा सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेची भूमिका मांडणारे किंवा प्राणप्रतिष्ठा व्हावी म्हणून आग्रही करणारे हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते। त्यावेळेला देखील त्यांची ही भूमिका होती। मग मंदिर हा जेव्हा विषय येतो तो हिंदुत्वाशी निगडीत नाहीये का? मग ते सोमनाथचं मंदिर असो, ते अयोध्येचं मंदिर असो, ते मथुराचं श्रीकृष्ण मंदिर असो किंवा काशीचं विश्वनाथाचं मंदिर असो, हे जे काही प्रमुख आपल्या देशातील मंदिर आहे हे काँग्रेसच्या काळामध्ये उभारले आणि त्याच्यामध्ये काँग्रेसचा मुख्य सहभाग त्यावेळेला होता। महात्मा गांधींनी सुद्धा रामराज्याची संकल्पना ही महात्मा गांधींनी आणली होती। त्यामुळे आपण असं म्हणू शकत नाही की काँग्रेसचा त्याच्यामध्ये काही सहभाग नाहीये। हा, काँग्रेस पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, परंतु तो हिंदुत्वाच्या विरोधात नाहीये। हिंदू मंदिर जे आता लोकमान्य टिळक होते ते लोकमान्य टिळक हे कर्मठ काँग्रेसी होते आणि गणेशोत्सव त्यांनीच साजरा केला होता। शिवजयंती देखील तिथूनच सुरुवात झाली होती। मग ते हिंदुत्वाला धरून नाही का? कारण मंदिर हा फक्त हिंदुत्वाशी जर संबंध असेल तर काँग्रेसनी कुठल्याच मंदिराला, हिंदू देवदेवताला त्यांनी कधीच अमान्य केलं नाही। त्यांच्या काळामध्ये हे सगळ्याची उभारणी झाली, म्हणून काँग्रेस हा काही हिंदुत्वाच्या विरोधात नाहीये, जरी काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्षतेला मानणारा असेल। ठीक आहे, आम्ही डॉक्टर राजू वाघमारे आहेत आपल्यासोबत चर्चेत। डॉक्टर साहेब,
कोणीही म्हणत नाहीये की काँग्रेस हिंदुत्वाच्या विरोधात आहे. आम्ही म्हणत नाही, तुमचे विरोधक म्हणत असतील, पण आम्ही असा दावा करत नाहीये. पण या लेखामध्ये तुमचा मित्रपक्ष थोडासा गोंधळलेला नाही का वाटत? कारण त्यांचं वाक्य आहे की हिंदुत्व हा काँग्रेसचा आत्मा आहे आणि ही लपवण्याची बाब नाही. ह्या लेखाच्या सुरुवातीला ते म्हणतात आणि शेवटी असं म्हणतात की धर्मनिरपेक्ष काँग्रेसचे सोमनाथ ते अयोध्या यातल्या प्रत्येक टप्प्यावरती योगदान आहे. नेमकी यातलं तुम्ही कोणतं लेबल ठरवणार? भाजपचा काँग्रेसचा हिंदुत्व हा आत्मा तर तुम्ही स्वीकारणार की धर्मनिरपेक्ष स्वीकारणार? कारण दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नम्रता, की धर्मनिरपेक्षता हा काँग्रेसचा आत्मा आहे. बर, काँग्रेसच्या दृष्टीने या देशातील सगळ्या धर्म, सगळ्या जाती या सगळ्या समान आहेत आणि काँग्रेस हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि संविधानाला मानणारा आणि संविधानाच्या दिशेने आणि त्याच्या बरोबर चालणारा पक्ष आहे. त्याच्यामुळे पहिली भूमिका आमची स्पष्ट आहे की आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. बर, दुसरी भूमिका आमची, भाजपने किती ओरडून सांगितलं की काँग्रेस हिंदुत्वाच्या विरोधात आहे, तर मी नेहमी सांगतो की काँग्रेसची सत्ता या देशावर आज जवळजवळ 70 वर्ष होती. काँग्रेसमध्ये या संपूर्ण देशामध्ये जर आपण 80% हिंदू पकडले तर काँग्रेसची सत्ता असताना आणि आता नसताना काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षामध्ये पण 70 ते 80% लोक हिंदूच आहेत. सो मेजॉरिटी हिंदूंचाच पक्ष आहे. या देशातील सगळे जे पक्ष आहेत ते जर काही मोजके तुम्ही MIM किंवा असे काही पक्ष जर सोडले तर सगळ्या पक्षांची व्याख्या जर तुम्ही केलीत तर ते सगळे पक्षामध्ये हिंदू बहुमताने आहेत आणि बहुसंख्येने आहेत. त्याच्यामुळे काँग्रेसमध्ये पण तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे हिंदूंच्या विरोधात जाण्याचा काही प्रश्न येत नाही. आणि राहिला प्रश्न राम मंदिराचा, तर मी आपल्या सगळ्यांना आठवण करून देऊ इच्छितो की ज्या राम मंदिराची भाषा आता हे लोक त्याच्यावर जे राजकारण करतायत, तर पहिल्यांदा राम मंदिराचं जे टाळं तोडण्यात आलं आणि टाळं खोलून ते राम मंदिरात तिकडे आरती आणि याला जी परवानगी दिली ती आमचे दिवंगत नेते आदरणीय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी ती सुरुवातच मुळी काँग्रेसने केली. त्याच्यामुळे काँग्रेस याच्यापासून दूर जाते का? तर नाही. काँग्रेस हिंदुत्वाच्या विरोधात आहे का? तर नाही. पण काँग्रेस धर्मनिरपेक्ष आहे का? तर आहे. राहिला प्रश्न की ज्या पद्धतीने ते जे आता या राम मंदिराचे जे प्रमुख संत आहेत, प्रमुख पुजारी आहेत, ज्यांची नेमणूक दास म्हणून आहेत त्यांची झालेली आहे, त्यांनी काय सांगितलं की आम्ही उद्धवजींना आमंत्रण दिलं नाही का, तर आम्ही फक्त राम भक्तांना आमंत्रण देतो. म्हणजे या देशामध्ये कोण रामाचा भक्त आहे आणि कोणी रामाचा फोटो आपल्या घरात लावायचा किंवा त्याची पूजा अर्चा करायची याचं कायदा आणि याचं सर्टिफिकेट काय भाजप देणार आहे का? भाजपने हिंदुत्वाला आणि सगळ्या देवदेवतांना जणू आमची मालकी आहे, आम्ही जे करतो तेच खरं, अशा पद्धतीची भाषा जर राम मंदिराचे प्रमुख पुजारी करत असतील ती आम्ही उद्धवजींना आमंत्रण दिलं नाही कारण आम्ही राम भक्तांना देतो, तर भाजप काय करते की हिंदू मोनोपोली, थोडक्यात तुम्ही असं सुचवताय की भाजप इथे मोनोपोली ऑटोक्रेसी थोडासा दाखवायचा प्रयत्न करते असं सुचवताय तुम्ही थोडक्यात? हो, आणि त्या दृष्टीने ते राजकारण करण्याचा प्रयत्न आला. मुद्दा लक्षात आला तुमचा राजू वाघमारेजी, मुद्दा लक्षात आला. म्हणजे राजकारणाच्या दलदलीमध्ये तुम्ही देवतांना आणि धर्माला घेऊन गेला, ठीक आहे, हे असंच होणार. बर, मुद्दा लक्षात आला. शिवराय कुलकर्णी आहेत आपल्यासोबत. शिवराय कुलकर्णीजी, सगळ्यात पहिली आपली पहिली प्रतिक्रिया याच्यावरती, ज्या प्रकारे ठाकरेंच्या शिवसेनेने काँग्रेसला सल्ला दिलेला आहे, दोघांनी मतं व्यक्त केलेत आणि त्यांनी सांगितलं की भाजपला हक्क नाहीये या सगळ्यामध्ये कोण रामभक्त आहे आणि नाहीये ठरवण्याचा. तर सर्वप्रथम मी राजू वाघमारेंचं मनपूर्वक अभिनंदन करेन की या देशामध्ये भारतीय जनता पार्टीने जी छद्म धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात राम मंदिराचा मुद्दा घेऊन जी लढाई चालवली होती, त्या लढाईला इतकं मोठं यश आलं की काँग्रेस हा हिंदूंचा पक्ष आहे आणि आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात त्याची वेळ काँग्रेसवर आलेली आहे. अहो, ज्या पक्षाचे पहिले पंतप्रधान, या देशाचे पहिले पंतप्रधान, त्या पक्षाचे आजही आदर्श मानले जाणारे नेते मला गाढव म्हणा पण हिंदू म्हणू नका असं जिथे म्हणत होते, त्यांना आज हिंदुत्व कबूल करावं लागून आलं. आम्ही हिंदूंचा पक्ष आहोत, आम्ही हिंदू आहोत, त्यांना जाणवं घालावं लागून आलं, त्यांना सोळं नेसून मंदिरांमध्ये जावं लागलं. हा या देशातल्या हिंदुत्वाचा दीर्घकाळ केलेल्या आंदोलनाचा विजय आहे.
त्याच्यामुळे या देशातल्या जनतेच्या समोर कोणी काय काय केलं हे स्पष्ट आहे. जे काही ताळे खोलले त्या ताळ्याचं श्रेय ज्याला कोणाला घ्यायचं असेल त्यांनी घ्यावं, पण ताळे हे न्यायालयाच्या आदेशावर खोलले गेले. ताळे खोलण्यामध्ये कोण्या काँग्रेसच्या सरकारने उपकार केलेला नाही. न्यायालयाने आदेश दिला म्हणून ताळे खोलले गेले. माझ्याजवळ तेव्हा निकाल आहे, तो निकाल मी आपल्याला दाखवू शकतो की तिथल्या न्यायालयाने तो निकाल दिला. दुसरी गोष्ट अशी आहे, इतकं जर राम जन्मभूमीवर प्रेम होतं तर ज्यावेळी सरदार पटेलांनी सोमनाथाच्या मंदिरानंतर परकीय आक्रमकांचे कलंक पुसण्यासाठी हे 3 विषय समोर आणले आणि 1949 मध्ये जेव्हा रामलला प्रगटले त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी तिथले तेव्हाचे जे गोविंद वल्लभ पंत होते त्यांना सांगून तिथले मूर्त्या बाहेर काढा आणि तिथे पूजा अर्चा होऊ देऊ नका, ते सगळं बंद करा, या तऱ्हेचे आदेश दिले होते. राम सेतूच्या प्रकरणामध्ये रामाचं अस्तित्व नाकारणारी काँग्रेस आता रामाचं अस्तित्व मानायला लागली, हिंदुत्वाचं अस्तित्व मानायला लागली. त्याच्यामुळे या देशाच्या समोर सगळ्यांना माहिती आहे, देशातल्या सर्वसामान्य की कौन है राम का और कौन नहीं काम का, हे अतिशय स्पष्ट आहे. ठीक आहे, ठीक आहे. माझा शिल्पा बोडकेंना प्रश्न आहे या संदर्भात. शिल्पा बोडकेजी, उद्धव ठाकरेंना निमंत्रण येणार की नाही यावरनं भरपूर राजकारण झालेलं आहे. पण समजा जर उद्धव ठाकरेंना निमंत्रण आलं तर, मी तर हा अशासाठी विचारते कारण आम्हाला अजून स्पष्ट नाहीये त्यांना निमंत्रण मिळालंय की नाही हे, आणि त्यांच्याकडूनही काही स्पष्ट करण्यात आलेलं नाहीये. पण जर त्यांना निमंत्रण मिळालं तर ते जाणार आहेत का काय या संदर्भात त्यांनी भूमिका काहीच स्पष्ट केलेली नाहीये. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की प्रभू श्रीराम हे शिवसेनेच्या हृदयात आहे. हृदयात राम आणि हाताला काम हे आमच्या शिवसेनेचं हिंदुत्व आहे. निमंत्रण येणार की नाही येणार, आल्यानंतर साहेब जाणार की नाही जाणार हा नंतरचा भाग आहे. परंतु त्यावेळेला आता जो विषय भाजपा गाजवत आहे त्यांचं ते म्हणणं आहे, ते मी तुम्हाला हे स्पष्ट करू इच्छिते की हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा कारसेवक बाबरीचा ढाचा जेव्हा पाडण्यात आला होता त्यावेळेला ज्या कारसेवकांनी तो ढाचा पाडण्यासाठी हे केलं तेव्हा भाजपाच्या लोकांनी स्पष्ट केलं होतं की त्याच्यामध्ये आमचा काही हात नव्हता, ते सगळे शिवसैनिक होते बाबरीचा ढाचा पाडणारे. तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं की बाळासाहेब काय बोलले, इतिहासात काय घडामोडी घडल्या, त्यावरनं कसं राजकारण झालं. शिल्पा बोडके हे सगळ्यांच्या समोर आहे. मुद्दा असा आहे की या क्षणाला मुद्दा आहे तो निमंत्रणाचा. निमंत्रण मिळालं तर ठाकरे जाणार का, उद्धव ठाकरे जाणार का? कारण संजय राऊत दरवेळेला वेगवेगळी भूमिका मांडतायत. आम्हाला निमंत्रणाची गरज नाहीये, आम्ही अयोध्येमध्ये जाऊ, पण ते सोहळ्याला जाऊ का हे ते स्पष्ट करत नाहीयेत. तर सोहळ्याला ते निमंत्रण मिळालं तर जाणार का, किंवा त्यांनी जायला हवं का? एक सामान्य कार्यकर्ता, ठाकरेंचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? तेच सांगते ना, निमंत्रण मिळाल्यानंतर ते जाणार की नाही हा पुढचा भाग आहे, हे मी आता सांगू शकत नाही. परंतु शिवसेनेचं हिंदुत्व काय, मी तुम्हाला हे सांगते की शिवसेनेच्या मनामध्ये राम आहे. ते कधी जाणार, केव्हा उद्घाटनाला जाणार किंवा नंतर जाणार हा तो नंतरचा भाग आहे. मी हे सांगू इच्छिते की भाजपाची जी मनोवृत्ती आहे की प्रभू श्रीराम किंवा अयोध्येचं जे मंदिर आहे याचं श्रेय ते लाटण्याचा प्रयत्न करतायत. ते भाजपा यांनी सदैव प्रभू श्रीरामावर यांनी केवळ आणि केवळ राजकारणच केलं आहे. केवळ प्रभू श्रीरामच नव्हे तर त्यांचे जे भक्त होते हनुमानजी यांचं देखील त्यांनी राजकारण केलंय. आपण सगळ्यांनी बघितलं मागच्या कर्नाटक निवडणुकांमध्ये भाजपाने फक्त हनुमानजीवर राजकारण केलं आणि या हनुमानजींनीच त्यांचं भाजपावर त्या राजकारणाचं त्यांच्यावर प्रहार कर्नाटक वगैरे इतर निवडणुकांचा आपण इथे मुद्दे नको आणूया. आपण फक्त एवढा पुरता विषय मर्यादित ठेवूया कारण वेळ लिमिटेड आहे आपल्याकडे. इतर निवडणुकीमध्ये काय झालेलं हे चित्र सगळ्यांच्या समोर आहे, इतिहास सगळ्यांच्या समोर आहे, कोणाचे काय प्रोपगंडे होते ते त्याच्यामध्ये आपण जाऊया नको. राजू वाघमारेंना काही मुद्दा मांडायचा. राजू वाघमारेजी. नाही, मला एकच सांगायचं आहे की न्यायालयाच्या निर्णयाच्या आधी राजीव गांधींनी त्याचं टाळं तोडून तिथे पूजा अर्चा राम मंदिरात सुरू केली होती. हा दुसरा मुद्दा असा आहे की ह्याचं जे हे राम मंदिराचं श्रेय आणि निमंत्रणाचं श्रेय भाजप घेते. भाजपचा प्रश्न काय, तो या राम मंदिरासाठी प्रत्येकाने चंदा दिला, मग हे सगळे काय भाजपचे कार्यकर्ते होते का? तर नव्हते. या देशातल्या नागरिकांनी, प्रत्येक हिंदूंनी जे जे आहेत त्यांनी आपापल्या परीने याला मदत केली, याच्यामध्ये सहभाग जोडला. त्यावेळी काय ते सगळे भाजपचे नेते होते की भाजपचे कार्यकर्ते होते? त्याच्यामुळे याच्यावर भाजपचा अधिकार काहीच नाहीये. आम्ही राम मंदिर बांधलं, मग राम मंदिर पूर्ण का नाही केलं? अर्धवट राम मंदिरामध्ये रामलल्लाची मूर्ती ठेवून राजकारणाचा फायदा करण्याचा प्रयत्न भाजप करतंय. अहो, भाजपनी देवाच्या नावावर राजकारण केलं, धर्माच्या नावावर केलं. मोदींनी तर स्वतःच्या आईच्या
नावावर आणि आईवर पण राजकारण केलं. बर, नोटबंदीच्या ह्याच्यात आईला बाहेर काढून. ठीक आहे, तुम्ही म्हणताय हा भाजपचा राजकीय प्रोपागंडा आहे. तुमचाच शब्द मी वापरते. भाजपच्या या राजकीय प्रोपागंडाला काँग्रेस पक्षाचे नेते जे माझ्या माहितीत सोनिया गांधी, खरगेजी तुमचे अध्यक्ष आणि मनमोहन सिंग आपले माजी पंतप्रधान, या तिघांना निमंत्रणं मिळालेली आहेत. या तिघांनी जावं का? भाजपचा हा प्रोपागंडा तुम्ही म्हणताय त्या प्रोपागंडासाठी. आणि तिघं जाणार आहेत का? तुमच्या मित्रपक्षाचा सल्ला मानणार का ते? राजू वाघमारेजी. आपला आवाज पोहोचत नाही तांत्रिक अडचणीमुळे त्यांच्यापर्यंत. शिवराय कुलकर्णींना काय मुद्दा मांडायचा होता? शिवराय कुलकर्णीजी. असं आहे की एकीकडे असं म्हणायचं की आम्ही हिंदू धर्मावर आस्था ठेवतो, हिंदुत्वाच्या विरोधात काम करत नाही, आणि दुसरीकडे समग्र हिंदूंच्या धर्माचार्यांनी घेतलेल्या निर्णयाला विरोध करायचा आणि भाजपचं राजकारण म्हणायचं. सुरुवातीपासून काँग्रेसचं हेच धोरण झालेलं आहे. राम जन्मभूमी आंदोलनामध्ये आणि त्यांचे मित्र सल्ले कोणत्या तोंडाने देतात हो? ज्या मुलायम सिंग यादवांनी अयोध्या में परिंदा भी पर नहीं मार सकता असं म्हणत रामकुमार कोठारी, शरद कुमार कोठारी पासून शेकडो लोकांचे बळी घेतले, त्यांचे प्रेत शरयू नदीमध्ये फेकून दिले, त्या मुलायम सिंग यादवांच्या सुपुत्राशी उद्धव ठाकरे हात मिळवणी करतात. त्यांचे हात रक्ताने भरलेले आहेत. राम भक्तांच्या रक्ताने त्यांचे हात माखलेले आहेत. कुठल्या तोंडाने हिंदुत्व सांगता? कुठे होते उद्धव ठाकरे? ही आजची जी सेना आहे, संजय राऊत कुठे होते? मुलायम सिंगला पुरस्कार भाजपने दिला. काय सांगता तुम्ही? तुम्ही काय सांगता? त्यांना अधिकार नाही आहे. त्यांनी पुरस्कार दिला की नाही? मोदींनी दिला. आता पहिले इंडिया आघाडीने मोदींनी दिला ना पुरस्कार, तो कसा काय दिला? संजय राऊत त्यांचे सगळ्यांचे प्रवक्ते आहेत का? आणि त्यांनी जे काही सगळं मांडलेलं आहे आजच्या सामनामध्ये, त्यांनी काँग्रेसचा आरसा दाखवला आहे. ठीक आहे. आणि आज काँग्रेस सोबत संगत करत असल्यामुळे जे काही हिंदू लोक शिवसेनेपासून पूर्णपणे दूर गेले आहेत, काँग्रेसला आरसा कोणी दाखवू शकत नाही आणि शिवसेनेने काँग्रेसला आरसा दाखवणं इतपत आजची परिस्थिती काय तशी झालेली नाही. त्याच्यामुळे तो संजय राऊतांचा पर्सनल प्रश्न आहे. त्यांनी काय लिहावं, त्यांना स्वातंत्र्य आहे, पण त्यांच्या भूमिकेशी काँग्रेस सहमत होईल अशातला भाग नाही. एक गोष्ट लक्षात घ्या. आणि आम्ही आता असा हा सगळा हिंदुत्वाचा विषय आहे. संजय राऊतांना, उद्धव ठाकरेंना भाजपकडे काय मोनोपॉली आहे का हिंदू धर्माची? कोण भाजप आणि कसला हिंदू धर्माची मोनोपॉली? शिवराय कुलकर्णी आणि राजू वाघमारेजी, आपण यामध्ये जर शब्दाला शब्द भिडवत बसलो तर चर्चा होणारच नाही. माझा राजू वाघमारेंना मगाचा प्रश्न अर्धवट राहिला होता, त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचलाय. राजू वाघमारेजी, तुम्ही म्हणताय हा संपूर्ण कार्यक्रम हा भाजपचा राजकीय प्रोपागंडा आहे, तर या सोहळ्यासाठीचं निमंत्रण हे सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि डॉक्टर मनमोहन सिंग या तिघांना तुमच्या पक्षातल्या मिळालेलं आहे. भाजपच्या या राजकीय प्रोपागंडाचं तुम्ही वर्णन केलेलं आहे, तर राजकीय प्रोपागंडाला तुमच्या या नेत्यांनी जावं का? तुमच्या मित्रांनी हा सल्ला दिलेला आहे, तो मानणार का तुम्ही? सगळ्यात पहिली गोष्ट की या ज्या नेत्यांना आमंत्रण सो कॉल दिलेलं आहे ते नेते आमचे ज्येष्ठ आणि सर्वोच्च नेते आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जायचं की नाही आणि तो निर्णय घ्यायचा की नाही ते स्वतः ठरवतील. तेवढा मोठा काय मी झालेलो नाही आणि आमच्या पक्षातला कोणी कार्यकर्ता तेवढा मोठा नाही. पण मग यांना हे जर आमंत्रण द्यायचं होतं तर राहुलजींना का नाही आमंत्रण दिलं? राहुलजींना का दिलं नाही आमंत्रण? कारण राहुलजी मोदींसमोर उभे राहतील, मग ती तुलना होईल. त्याच्यामुळे राहुलजींना वगळावं लागलं यांना. त्याच्यामुळे यांची प्रत्येक जी खोड आहे ही प्रत्येक खोड राजकारणासाठी आहे. अहो, राम मंदिर पूर्ण का नाही बांधलं? राम मंदिर अर्धवट असताना रामलल्लाची प्रतिष्ठापना तुम्ही करताय फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून. का मग मंदिर होईपर्यंत थांबले नाहीत? का एवढी घाई केली की आत्ताच त्याचं उद्घाटन आणि आत्ताच प्राणप्रतिष्ठा लोकसभेच्या निवडणुकीनंतर करायची होती? का नाही केली? शिवराय कुलकर्णींकडनं उत्तर घेऊया. शिवराय कुलकर्णी, थेट प्रश्न आहे हा. आज एवढी वर्ष लागली, अजून 6 महिने लागले असते. राहुल गांधी मोदींच्या समोर अजून 6 महिने लागले असते. का एवढी घाई करतायत? फक्त आणि फक्त ऍडव्हान्टेज घ्यायचा, निवडणुकीचा आणि ध्रुवीकरण करायचं, याच्या पलीकडे काय?
आता राहिला दुसरा विषय, आणि फक्त रामलला स्वतःच्या राजकारणासाठी 1992 पासून मोदी टेंट मध्ये आणि आहे भाजप घाबरलेली आहे. टेंट मधल्या त्याच्यामुळे रामलल्लाची प्रतिष्ठापना जानेवारीला का करायची आहे? या अजून 6 देशातल्या महिने लेट करा ना. धर्माचार्यांनी एकत्र पूर्ण येऊन मंदिर घेतलेला बांधा निर्णय, आणि धर्माचार्यांचा मग करा. निर्णय काँग्रेसला मान्य नसेल तर अहो, काँग्रेसने सांगावं की शंकराचार्य हिंदूंचा सांगतायत. धर्माचार्यांचा अहो, निर्णय आम्हाला मान्य शंकराचार्यांनी नाही. सांगितलं हिंदू धर्माला की हिंदू अर्धवट धर्माच्या मंदिरात धर्माचार्यांना देवाची मानतो. प्राण ते सर्व प्रतिष्ठा करू पीठांचे नये. हे शंकराचार्य, सर्व शंकराचार्यांनी आखाड्यांचे सांगितलंय. प्रमुख, पण सर्व शंकराचार्यापेक्षा महामंडळेश्वर यांनी एकत्र मोदीजी येऊन आणि भाजप संसदेमध्ये हे प्रमुख झाले का? घेतलेला शिवराय निर्णय कुलकर्णीजी, मगाचा राजू वाघमारे यांनी तुम्हाला जो प्रश्न विचारला, मगाशी तुम्ही जे समाजवादी पक्षाकडे बोट दाखवलं, त्यातल्या मुलायम सिंग यांना पद्म पुरस्कार मोदींच्या हस्ते देण्यात आलेला आहे. म्हटल्यानंतर अशी दुटप्पी भूमिका भाजप कसं काय घेऊ शकतं? असा मोदींनी दिला. दुटप्पी भूमिकेचा प्रश्नच येत नाही. मुलायम सिंग यादवांना पद्म पुरस्कार मिळाला म्हणून मुलायम सिंगांनी केलेलं पाप जे आहे ते पाप लपत नाही. राजकीय स्तरावर राजकारणाच्या जर पाप केलं असेल तर त्यांना पद्म पुरस्कार दिला का? अशा पापी लोकांना पद्म पुरस्कार मिळतो का? म्हणजे तुम्ही सगळ्या पद्मश्रीचं आवाहन करताय का शिवराय कुलकर्णीजी? त्याचे निकष वेगळे आहेत. त्याचे निकष वेगळे आहेत. मी तुम्हाला अनेक भाजपने सगळ्या पद्मश्रींचा अपमान केलेला त्यांनी कसं आहे. कसं शिवराय कुलकर्णीचा मी जाहीर निषेध पण राजकारणाच्या की या देशातील पद्म पुरस्कारांचा शिवराय कुलकर्णी भाजपच्या प्रवक्त्याने अपमान केलेला आहे. पापी काँग्रेसला या भाजपचा आणि या प्रवक्त्याचा मी जाहीर निषेध घेतलेले एकत्रितपणे नम्रता यांचा जाहीर निषेध करतो आम्ही. मौलवींच्या या आदेश देशातील आणि थोर फतवे पद्म मशिदीमधून ज्या पद्धतीने काँग्रेस मानते सारखे त्या लोक पद्धतीने पापी बोलत असतील तर धर्माचार्यांचे यांचा आदेश, जाहीर निषेध करावा तेवढा धर्माचार्यांचे कमी आहे. हे काँग्रेस मान्य करत नाही. त्याच्यामुळे एकीकडे वेगळं रूप घ्यायचं, दुसरीकडे बोलायचं वेगळं, असं चालणार नाही. शिवराय कुलकर्णीजी, पद्म पुरस्कार विजेत्यांबाबत तुम्ही केलेलं वक्तव्य हे बिलकुल स्वीकारार्ह नाहीये. तुमची राजकीय भूमिका काहीही असेल, मात्र या देशामधल्या खूप महत्वाच्या नेत्यांना, खूप महत्वाच्या व्यक्तींना पद्म पुरस्कार दिला जातो. त्यामुळे त्या पंक्तीमध्ये कुणाला बसवायचं आहे आणि त्या बाबतीत जर तुम्ही असे शब्द वापरले असतील तर खरंच स्वीकारार्ह नाहीयेत. मुद्दा असा आहे की ज्या चौकटीमध्ये आता ठाकरेंची शिवसेना काँग्रेसला सल्ला देते की राजकारण बाजूला सारा आणि या मोठ्या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये काँग्रेसने सहभागी व्हावं, कारण काँग्रेसने प्रत्येक टप्प्यावरती सहभाग घेतलेला आहे. हाच नियम ठाकरेंच्या शिवसेनेला का लागू होत नाही? जर ते दावा करतायत की ज्यावेळेला बाबरीचा संहार झाला त्यावेळेला ठाकरेंचे शिवसैनिक त्यावेळेला तिथं होते, ठाकरेंचं योगदान आहे त्यामध्ये, जर हे योगदान ते मान्य करतायत तर राजकीय मतभेद बाजूला ठेवून त्या ठिकाणी ठाकरे जाणार का? याही प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं तर हा वादच उद्भवणार नाही. चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा चर्चेचा धुरळा इथेच शमलेला आहे. उद्या नवीन विषयासह पुन्हा एकदा भेटूया. पाहत रहा पुढारी न्यूज.